बेंजामिन नेतान्याहू किमान 1996 पासून हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की इराण अणुबॉम्ब बनवतोय आणि त्यांना थांबवणं गरजेचं आहे. पण इराणला थांबवणं ही गरज इस्रायलची होती. जगातल्या इतर कुठल्या राष्ट्राला इराणला थांबवणं एवढं महत्वाचं वाटत नव्हतं. म्हणून कोणीच ही गोष्ट जास्त सिरियसली घेत नव्हतं. म्हणून मग इस्रायलने ठरवलं की कुणाची वाट बघत बसायचं नाही. इराणचा जो अण्वस्त्र कार्यक्रम आहे तो आपण स्वतःच उद्ध्वस्त करायचा. इस्रायलची एवढी ताकद नव्हती की दुसऱ्या एखाद्या राष्ट्राला तयार करायचं आणि त्याला इराणवर हल्ला करायला सांगायचं. आता तेवढी ताकद आहे म्हणून त्यांनी करायला लावला, पण त्यावेळेला नव्हती. त्यामुळे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यामध्ये पुढाकार घेतला इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संघटनेनं. 2002 साली इस्रायलला हे समजलं की इराणच्या नतांज आणि अराक या दोन ठिकाणी अणुभट्ट्यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि तो आपण बंद पाडला पाहिजे. आणि त्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान एरियल शेरॉन यांनी मोसादचे प्रमुख म्हणून मीर डागान यांची नेमणूक केली. मीर डागान हे एक अत्यंत चपळ तल्लख बुद्धिमत्तेचे मिलिटरी लीडर होते. इराणमध्ये घुसण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग त्यांनी शोधून काढले आणि पुढच्या 25 वर्षात इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि संपूर्ण इराण देशच इस्रायलने कसा धुळीस मिळवला, मोसाद कशी इस्रायलमध्ये पेनिट्रेट करत गेली, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. जून 2025 मध्ये जेव्हा इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध झालं त्यानंतर लगेचच इराणचे अनेक मिलिटरी लीडर्स त्यांच्या घराच्या आत असताना बाहेर रस्त्यावरून त्यांच्या घरावर बॉम्ब टाकून तेवढंच एक घर उडवलं गेलं. असं करून पहिल्याच दिवशी 3 IRGC चे महत्वाचे लीडर्स इस्रायलनं मारून टाकले. इराणचे सायंटिस्ट काय करतात, मिलिटरी लीडर्स काय करतात, कुठे जातात, काय खातात, या प्रत्येक गोष्टीची खबरबात इस्रायलकडे असते. पण याचा अर्थ असा नाही की मोसादचे सगळे इस्रायली एजंट जाऊन इराणमध्ये बसतात आणि तिथं जाऊन हे सगळं करतात. तर प्रत्यक्षात तिथं हे सगळं करणारे लोक हे इस्रायलचे नसून इराणमधलेच असतात. मूळचे इराणी लोकच असतात ज्यांना मोसादनं आपल्या कामासाठी तिथं नेमलेलं आहे. त्यासाठी मोसाद 2-3 प्रकारे लोकांना हायर करायचं काम करते. इराणमध्ये शिया मेजॉरिटी आहे, पण काही सुन्नी लोक सुद्धा आहेत. या सुन्नींचं शिया लोकांच्या बरोबर अजिबात पटत नाही. याशिवाय इराणमध्ये बलोच, अरब, खुर्द अशा अनेक वंशांचे लोक राहतात. यांना इराणमधली शिया राजवट म्हणजे ही जी इस्लामिक रिजिम आहे ती जुलमी वाटते आणि तिथल्या लोकांना असं वाटतं की आपल्याला इथं दुय्यम वागणूक दिली जाते. आणि त्यामुळे इराणमधल्या विरोधी पक्षांचं, तिथली जी पूर्वी मॉडर्न इराण होता त्यातले अनेक लोकांना असं वाटतं की इराण पूर्वीसारखा परत व्हायला पाहिजे. त्यामुळे हे अनेक लोक देखील काय करतात, हे सगळे मोसादच्या रडारवर असतात आणि या लोकांना शोधायचं काम मोसादच्या टीम सोशल मीडियावर कायम करत असतात. त्या चेक करत असतात की कुठल्या लोकांना आपण कसं वापरू शकतो. मग त्या लोकांच्या पर्यंत पैशाच्या मार्गाने किंवा एखादी त्यांना संधी द्यायची आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचं. त्यांच्याकडून छोटी मोठी कामं करून घेत घेत त्यांना आपल्याकडे कायमचं ठेवून घ्यायचं आणि मग त्यांना हिटिंगसाठी म्हणजे फायनल ज्या मोठ्या मोठ्या ऑपरेशन्स असतात त्यासाठी वापरायचं. ही मोसादची स्टाईल असते. युरोपमध्ये, चीनमध्ये किंवा अमेरिकेमध्ये राहणारे जे इराणी वंशाचे लोक आहेत, हे जे शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी तिथं गेलेले असतात, ते देखील मोसादचे पहिले टार्गेट असतात. मीर डागान हा 2002 पासून 2011 पर्यंत मोसादचा प्रमुख होता. या काळात मोसादने हजारो एजंट्स इराणमध्ये नेमून ठेवले होते. इराण भलेही जगासमोर सांगत असला की आम्ही अणुबॉम्ब तयार करत नाही आहोत, तरी प्रत्यक्षात इराण अणुबॉम्ब बनवत होता. त्यावेळी मीर डागान याने मोसादची अत्यंत चपळ अशी 40-50 एजंट्सची एक तुकडी तयार केली, जिला नाव दिलं किडॉन. किडॉन या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो संगीन. या तुकडीचं काम असं असतं की इराणमधले सायंटिस्ट, इंजिनियर, मिलिटरी लीडर्स यांना मारायचं, त्यांच्याकडचे सिक्रेट डॉक्युमेंट्स असतील तर ते चोरी करायचे. किडॉनने अनेक लोकांना अशा पद्धतीनं मारायच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या. जानेवारी 2007 मध्ये अर्देशीर हुसेनपूर हा इराणमधल्या इस्फहान युनिव्हर्सिटीमध्ये न्यूक्लिअर सायंटिस्ट होता. त्याचा गॅस पॉइझनिंगने मृत्यू झाला. आधी कुणालाच डाऊट आला नाही. प्रत्येकाला वाटलं की हा नैसर्गिक मृत्यू झाला होता, पण प्रत्यक्षात नंतर लक्षात आलं की त्याची हत्या झाली होती आणि ज्या पद्धतीनं ती हत्या झाली होती ही हत्या मोसादच करू शकत होता आणि त्यांची किडॉनची टीम करू शकत होती. यानंतर मोसादनं मग सलग 8-10 न्यूक्लिअर सायंटिस्टला मारून टाकलं. मग कुणाकुणाला कसं कसं मारलं ते थोडक्यात सांगतो, पण त्या अगोदर तुम्हाला एका इंटरेस्टिंग ॲप बद्दल सांगतो. अनेक लोक मला कमेंट्समध्ये विचारतात की आपलं उत्पन्न कसं वाढवायचं. मी असं म्हणू शकतो की मला एक चांगला उत्तम पर्याय सापडलाय ज्याच्या आधारे आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. मार्केट वुल्फ हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे जे भारतात अतिशय वेगानं वाढत आहे. हे कसं वापरायचं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. मी इथं लॉग इन केलंय आणि इथं आहे फॉलो ट्रेंड्स हे फीचर. इथं तुम्ही रिअल टाइम ट्रेड बघू शकता ज्याच्यामध्ये लोकांनी प्रॉफिट मिळवलेला आहे
आणि तुम्ही त्यावर क्लिक करून त्याला फॉलो देखील करू शकता. मी फॉलो ट्रेंड्सवर क्लिक केलं, ट्रेड घेतला आणि झालं, माझ्या ट्रेडिंगची सुरुवात झाली. इथं तुम्ही अत्यंत कमी पैशामध्ये सुरुवात करू शकता, जिथं बाकी ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला 3 पट जास्त रक्कम लागते. आणि जर तुम्हाला खूप पैसे गमावण्याची भीती वाटत असेल तर त्याचं सोल्युशन सुद्धा इथं आहे, ते म्हणजे इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर. जेव्हा तुम्ही एका विशिष्ट लेवलच्या लॉसपर्यंत पोहोचता तेव्हा हे फीचर आपोआप स्टॉप लॉस लावतं आणि तुमचं पुढचं होणारं नुकसान टळतं. पहा, प्रॉफिट ट्रेंड प्रमाणे मूव्ह होताना दिसत होता. मी फक्त स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि 2065 रुपयांचा प्रॉफिट अत्यंत कमी वेळात बुक झाला. यामध्ये तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये देखील ट्रेड करू शकता, जसं की सोने, चांदी, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, जे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतं. मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन सुद्धा देतं. याच्या आधाराने लोकांनी प्रॉफिट कसा बुक केलाय बघा. 15,239 रुपये फेब्रुवारीमध्ये एका दिवसात, 33,512 रुपये डिसेंबरमध्ये, 5,03,940 रुपये मागच्या एका वर्षामध्ये. आणि मार्केट वुल्फ यातल्या कुठल्याही प्रॉफिटवर तुमच्याकडून कमिशन घेत नाही. हे सगळं तुम्हाला मार्केट वुल्फ फक्त एकदा 99 रुपये भरून लाईफ टाईमसाठी मिळू शकतं. तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत ट्रेडिंग करू शकता. मार्केट वुल्फचे आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. आपलं आर्थिक भविष्य घडवण्यासाठी याचा लोक मोठ्या प्रमाणावर वापर करतायत. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. याचा वापर तुम्ही जरूर करा. आता वळूया आपल्या स्टोरीकडे. किडॉनने मॅग्नेटिक बॉम्बची एक पद्धत शोधून काढली. काही लोकांनी कारचा पाठलाग करायचा, फास्ट जायचं आणि कारच्या दरवाज्यावर एक बॉम्ब चिटकवायचा. गाडीत बसलेल्या माणसाला कळतही नव्हतं की असं काहीतरी गाडीला चिकटवलेलं आहे. पुढच्या काही सेकंदात रिमोट कंट्रोलचा वापर करून बॉम्बचा ब्लास्ट व्हायचा आणि आतला व्यक्ती मारला जायचा. 2010 साली मसूद अली मोहम्मदी याची अशीच हत्या करण्यात आली. 2010च्याच शेवटी मजीद शहरियारी या आणखी एका न्यूक्लिअर सायंटिस्टची अशीच हत्या केली गेली. 2011 साली दारियस रजाईनेजाद याची देखील अशाच पद्धतीनं गाडी रस्त्यावर थांबवली गेली. काचा त्यानं खाली केल्या, 2 समोर उभारलेल्या लोकांनी त्याला गोळ्या घातल्या आणि निघून गेले. ही यादी न संपणारी आहे. 2012 साली मुस्तफा अहमदी रोशन याला मॅग्नेटिक बॉम्बनेच पुन्हा एकदा मारलं. मागच्या काही वर्षातलं सांगायचं तर मोहसिन फखरीजादे या व्यक्तीला तर रिमोट कंट्रोल ऑटोमॅटिक मशीननं उडवलं. म्हणजे बघा, पार्किंगमध्ये गाडी लावलेली होती, तो आपल्या गाडीसाठी तिथं आला. तिथं आल्यानंतर शेजारच्या गाडीमधून डायरेक्ट फायर झाला आणि त्या माणसाला उडवलं गेलं. सॅटेलाइट कंट्रोल करून त्याची हत्या करण्यात आली. ज्याने हत्या केली तिथं कुठलाही व्यक्ती नव्हता, समोर फक्त एक गाडी होती. गाडीतून गोळी निघाली आणि मोहसिन फखरीजादेला लागली आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला. मोहसिन फखरीजादे हे इराणच्या अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमाचे जनक होते असं म्हटलं जातं. ही झाली इस्रायलची जमिनीवर काम करणारी तुकडी. याशिवाय इस्रायलच्या IDF म्हणजे इस्रायली डिफेन्स फोर्सेसची युनिट 8200 नावाची एक तुकडी आहे. ही सायबर इंटेलिजन्सची तुकडी आहे. या तुकडीनं खऱ्या अर्थानं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम उद्ध्वस्त करून टाकला. तुम्ही 2024 मधला फेमस पेजर अटॅक ऐकला असेल किंवा तुम्हाला आठवत असेल तर तो पेजर अटॅक घडवून जो आणला तो याच टीमने घडवून आणला होता. एक रिमोट कंट्रोलचं बटन दाबलं आणि जवळजवळ 5000 पेजर जे हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांच्याकडे होते ते सगळे एका वेळी फुटले. मी म्हटलं तसं इराणचा अणु कार्यक्रम नतान्झ या ठिकाणी चालू होता. तो जमिनीखाली चालू होता. त्याला जगभरातल्या कुठल्याही इंटरनेटने जोडलेलं नव्हतं. त्यांचं स्वतःचं असं वेगळं इंटरनेट लँड नेट निर्माण केलेलं होतं. कारण इराण देखील आता शहाणा झाला होता. त्यावेळी युनिट 8200 यांनी स्टक्सनेट नावाचा एक व्हायरस बनवला, जो इस्रायलच्या इशाऱ्यावर काम करेल आणि हळूहळू करून सेंट्रीफ्युजेस म्हणजे अणुभट्टीमधली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, ज्यामध्ये बॉम्ब तयार होतो, ज्याला आपण इंजिन असं म्हणूया, तेच जाऊन नष्ट करायचं काम हा व्हायरस करत होता. पण हा व्हायरस नतांच्या अणुभट्टीपर्यंत पोहोचवणं अवघड होतं, कारण ही अणुभट्टी जगातल्या कुठल्याही इंटरनेटला जोडलेली नव्हती. या अणुभट्टीच्या सिक्युरिटीमध्ये असलेला एक माणूस इस्रायलनं फोडला आणि त्याला आपल्या पेरोलवरती घेतलं. त्याच्याकडून एक पेन ड्राईव्ह पाठवून तो आतल्या एका कॉम्प्युटरला जोडला. तो एकदा कॉम्प्युटरला जोडल्यानंतर व्हायरस संपूर्ण अणुभट्टीमध्ये शिरला आणि पुढच्या काही महिन्यात ही अणुभट्टी पूर्णपणे बिनकामी झाली आणि संपली. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम कितीतरी वर्षांनी पुन्हा मागे गेला, पुन्हा शून्यातनं सुरुवात करावी लागली. यातल्या बऱ्याचशा काळात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे.
इराणचा अणुबॉम्ब बनवण्याचा कार्यक्रम सगळ्या जगासमोर आणणं आणि त्यांना उघडं पाडणं हे त्यांचं कर्तव्य आहे असं त्यांना वाटत होतं. आणि त्यासाठी त्यांनी 2018 साली एक अत्यंत धाडसी कार्यक्रम आखला. 31 जानेवारी 2018ला तेहरान या शहरामधल्या एका अत्यंत गुप्त अशा ठिकाणी एका गोडाऊनमध्ये इराणच्या अणुबॉम्ब निर्मितीच्या कार्यक्रमाच्या सगळ्या महत्त्वाच्या फाईल्स, सीडीज जपून ठेवलेल्या होत्या. तिथं एकूण 32 कपाटं होती. मग मोसादच्या एजंट्सनी ही सगळी बारीक खबरबात काढलेली होती. त्यांना हे सगळं माहिती होतं की कुठली कपाटं चेक करायची, कुठल्या कपाटामध्ये कुठं फायली आहेत, ते त्यांना सगळं माहिती होतं. आणि त्याप्रमाणे मग ते 3600 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जनरेट करणारी एक टॉर्च आपल्याबरोबर घेऊन गेले. तिथल्या काचा आणि तिथले दरवाजे त्यांनी वितळवले आणि त्यांनी रात्री या गोडाऊनमध्ये प्रवेश केला. रात्री घुसल्यानंतर पुढच्या 6 तासात एक ट्रक भरून कागद या गोडाऊनमधून त्यांनी उचलले. जवळजवळ 50,000 कागद आणि सीडीज घेऊन ते सगळं बाहेर पडले. इराणच्या सरहद्दीमधून त्यांनी साम दाम दंड भेद पाहिजे तर 4 पैसे देऊन ते देखील इराणच्या सरहद्दीमधून देखील बाहेर पडले. आणि पुढच्या काही दिवसातच या सगळ्या फायली इस्रायलमध्ये जाऊन पोहोचल्या. बेंजामिन नेतान्याहू यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्या फायली जगाला दाखवल्या आणि इराणचा चेहरा उघड केला. त्यानंतर देखील इराण अतिशय चिकाटीनं आपला अण्वस्त्र कार्यक्रम चालवतच आहे. इराणच्या अत्यंत हुशार अशा अनेक वैज्ञानिक आहेत तिथं. त्यांनी हे काम गेल्या अनेक वर्षांपासून चालवलंय. इराणने अक्षरशः न्यूक्लिअर सायंटिस्टची एक फौज आपल्या देशामध्ये उभी केली आहे. इस्रायलनं कितीही सायंटिस्ट मारले तरी सायंटिस्ट नव्यानं उभं राहतात, ही व्यवस्था इराणने निर्माण केलेली आहे. इस्रायल त्यांना मारून दमत नाही आणि इराण नवीन लोक उभं करायचं सोडत नाही. तरीही मागच्या वर्षात म्हणजे फक्त 2025 मध्ये फेरदीन अब्बासी, मोहम्मद मेहदी तेहरानची, अब्दुल हमीद मनोचार, अहमद जुल्फिकारी, अमीर हुसेन फैगी अशा कितीतरी वैज्ञानिकांची एका वर्षात नव्यानं इस्रायलनं हत्या केली. पण ही गोष्ट कुठेही थांबत नव्हती. म्हणून अमेरिका एकीकडे इराणबरोबर डील करायचा प्रयत्न करत होती. अमेरिका आणि इराणच्या चर्चा चालू होत्या. पण दुसऱ्या बाजूला नेतान्याहूंनी हट्ट धरलेला होता की इराण बरोबर डील करणं योग्य नाही. इराण अणुबॉम्ब तयार करणार आहे आणि इराणवरती हल्ला केलाच पाहिजे आणि त्यांचा सगळा कार्यक्रम बंद पाडला पाहिजे. इस्लामिक रेजिम संपवली पाहिजे. हा सगळा नेतान्याहूंचा हट्ट आहे आणि त्याच्या पुढे अखेर अमेरिकेने मान झुकवली आणि 28 फेब्रुवारी 2026ला अमेरिकेने इराणवर हल्ला केला. त्यानंतर काय काय घडलं ते मागच्या 7 दिवसात आपण बघतच आहे. अशा पद्धतीनं मोसादनं मागच्या 25 वर्षात इराणचा कार्यक्रम रोखत आणलाय, अडवत आणलाय आणि त्याला जवळजवळ नामोहरम केलंय. अन्यथा इराण कधीच अण्वस्त्र सज्ज झाला असता आणि जगातली कुठलीही शक्ती इराणला आत्ता रोखू शकली नसती किंवा त्यांच्याबरोबर लढू शकली नसती. जसं आत्ता आपण किम जॉंग उनचे मीम बघतोय, त्यांच्याबरोबर कुणी लढत नाही कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. अर्थात अशीच गोष्ट इराण बरोबर देखील झाली असती जर इस्रायलनं आणि मोसादनं त्यांना आतापर्यंत अडवायचं काम केलं नसतं तर. इथं कोण बरोबर कोण चूक याच्यामध्ये मी जात नाही. प्रत्येक देश आपल्याला जे योग्य वाटेल, आपल्या स्वार्थाचं जे असेल ते करायचा प्रयत्न करतो. इस्रायलनं तेच केलं, इराणनं देखील तेच केलं. कोण चूक कोण बरोबर हे तुम्हीच ठरवा. पण मोसाद कुठल्या लेवलला पोहोचू शकते, मोसाद कशी ऑपरेट करते, इराणमध्ये मोसाद कोणत्या लेवलवरती पोहोचलेली आहे हे सांगण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मार्केट वुल्फ ॲपचे आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. त्यामुळे तुम्हीही उशीर करू नका. या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये देखील पिन करून ठेवतोय. तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.